साखरपुडा, क्षीरसंबंध आणि प्रेमाचे वचन. पण पुढे काय झालं? IPLमध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळलेल्या शिवालिक शर्मावर एका युवतीने बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. काय खरं काय खोटं? प्रकरण गंभीर वळणावर. नेमकं काय घडलं पाहण्याआधी घटनेची सत्यता चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून महत्त्वाचे अपडेट्स तुम्हाला मिळत राहतील. चला जाणून घेऊया. मुंबई इंडियन्ससाठी खेळलेल्या क्रिकेटपटूवर बलात्काराचा आरोप झाल्याने क्रीडा विश्वात खळबळ उडाली आहे. राजस्थानच्या जोधपूरमधील कुडी बख्तासनी पोलीस ठाण्यात शिवालिक शर्मा यांच्या विरोधात एका युवतीने बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. पीडित युवतीने दिलेल्या तक्रारीनुसार 2023 साली बडोद्यात शिवालिकशी तिची भेट झाली आणि दोघांचं प्रेमात रूपांतर झालं. संपर्क वाढत गेला आणि दोघांनी आपल्या कुटुंबियांची भेट घडवून आणली. एवढंच नव्हे तर त्यांचा साखरपुडाही झाला. यानंतर दोघांमध्ये शारीरिक संबंध प्रस्थापित झाले. पण 2023च्या ऑगस्टमध्ये जेव्हा युवती पुन्हा बडोद्यात आली, तेव्हा शिवालेकच्या पालकांनी स्पष्टपणे सांगितलं की हे नातं आम्हाला मान्य नाही. यामुळे संतप्त झालेल्या युवतीने शिवालेकवर बलात्काराचा गुन्हा दाखल केला. पोलिसांनी तिचा वैद्यकीय अहवाल, कोर्टातील जबाब आणि इतर प्राथमिक तपास पूर्ण केला असून आता शिवालेखाचा शोध सुरू आहे. शिवालेख शर्मा हा बडोद्याचा रहिवासी असून तो देशांतर्गत क्रिकेटमध्ये अष्टपैलू खेळाडू म्हणून ओळखला जातो. 2024 मध्ये तो मुंबई इंडियन्सच्या संघात सुद्धा होता. शिवालेखने प्रेमाच्या नावाखाली फसवणूक केली का, की हे सर्व एका कटाचा भाग आहे? क्रिकेटच्या मैदानाबाहेरचा हा सामना कोण जिंकणार? काय आहे खरा दोषी? तुमचं मत काय आहे कमेंटद्वारे नक्की कळवा.